सो हाय हॅलो फ्रेंड्स. तर आज बुधवार स्पेशल आहे आमचा. तर चला मग काहीतरी करायचं मिळत आहे. तर काय करायचं गरमीमुळे काही कळत नव्हतं. चिकन करायचं की मच्छीचं वेट ठेवायचा होता की आपलं व्हेजच करून खायचं आहे. तर विचार करता अचानक म्हटलं चला कोलंबी आज आणले, तर कोलंबीचं काहीतरी 2 प्रकार करूया छानपैकी आणि ते शेअर करेन. तर चला मग झटपट करून घेऊया वेळ न करता. कोलंबी मस्तपैकी आम्ही साफ केली आहे. मच्छी तर आता बाजारात खूप महागच आहे तशी पण गरमीमुळे. तर कोलंबी साफ करून मीठ मसाला लावून घेतला आहे. कोकम नाही लावला कारण कोकम आता घरचे संपलेत, बनवायचे आहेत गावी जाऊन, तेव्हा दाखवेनच. तर आता मी लिंबू लावून ठेवला आहे. इथे धणे घेतले आहेत मिक्सरला. तर मी चटणी कशी करते ह्या प्रकारची मी दाखवते. यांच्या मम्मींकडनं मी शिकली आहे. चटणी कॉमन एकदम चटपटीत चवीला लागते. तर धणे घेतलेत, ही लसूण फोडणीला घेतली आहे. तर एवढ्या मिरच्या घेतात. ह्या मिरच्या बेडक्या मिरच्या आहेत, थोड्या तिखटही असतात आणि कलरही येतो. आणि ही सुकं खोबरं आपलं ओलं नारळाचं खोबरं आहे. किसलं नाही तर आता मी तुकडेच करून घेतलं आहे, वेळ होत आहे. तर दुसरी रेसिपी पण आपली करायची साईड बाय, तर ते करणार आहेत. मी चटणी करणार आहे. तर इथे तर हे सगळं मिक्स करून एकदा मिक्सरला लावून घेते. चला मग पूजा आली आहे नेहमीप्रमाणे. काय पूजा आता बेत काय स्पेशल? मस्त ना, मजा. तुझ्याचे प्रॉन्स, लहान मुलांना प्रॉन्स काय माहिती खूप आवडतात, खातात आवडीने. तर म्हटलं तिच्यासाठी म्हणून म्हटलं मग आता बिर्याणी करू प्रॉन्सची एक. तर त्याच्यासाठी चला मग स्टार्ट करते आता मी करायला चटणी. तर मिरची मोडून घेतली आहे. धणे आणि मिरची पहिली लावून घेते आणि मग सुकं खोबरं आपलं आलं लसूण घालून मिक्सरला वाटून घेते ते, आणि चटणी आपली रेडी होईल. लसूण मस्त फोडणीला ब्राऊन कलर आला आहे. तर आता मी चटणी घालून घेते. चटणी एक नंबर लागते खाताना. हां काय टाकली? ह्याला काही गरज नाही आहे, मी वाटपाट टाकली आहे. नंतर आलं लसूण पेस्ट, आलं लसूण म्हटलं मी वाटपातच टाकली आहे. याची चटणी एकदम मस्त लागते खातावर पण नंबर. तर आता कोलंबी आपले घालून घेऊया त्याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ. हो, आता मी चवीपुरतं मीठ घालून घेते. आणि आपल्या कोलंबी ॲड करूया त्याच्यामध्ये. तर आता मिक्सरचं भांडं हे धुवून घेते मी. सरा तुला नको बघू, तुला दाखवते तर हे बघा मस्तपैकी करा, मस्तपैकी तरी सुटली आहे ना छानपैकी. तर आता ह्याच्यामध्ये आपल्या कोलंबी घालून घेते मस्तपैकी. पूजाचं काय मोडी असते पूजा आमची जरा, तर आता जेवढी पाहिजे तेवढी मी घालून घेते आणि थोडीशी कोलंबी बिर्याणीसाठी ठेवते. चटणी भाकरीवर किंवा चपातीवर पाहिजे होती म्हणून आता थोडीशी करूया. तर ढवळ पूजा ते जरा ओके चालेल. चला मला ही चटणी खूप आवडते. टॅमॅटो न ॲड करता खूप छान लागते. आता कोकम टाकते आणि एक कढी होऊ देत, शिजली की मग मस्तपैकी चपातीसोबत. तर चला मग आता बिर्याणीची तयारी इथे चालू आहे, दाखवते मी तुम्हाला. आता बिर्याणीची तयारी करायला सुरुवात केली आहे. तर कांदे 2 मोठे मस्तपैकी तेलामध्ये फ्राय केले. टॅमॅटो आणि काजूचे गर, दही न वापरता करणार आहे, ते ग्रेव्ही चांगली धरते म्हणून. आणि आपले कोलंबी ॲड करायचे त्याच्यामध्ये. तर हेच करणार आहेत, मी करणार नाही आहे. तर रेडीमेड आपले मसाले आहेत. सुहानाचे 2 पॅकेट आणलेत, दोन्ही लागतील कारण तिखट थोडी व्हायला पाहिजे म्हणून. आणि आलं लसणाची पेस्ट 2. चला बघा आता हे स्टार्ट करते. दाखवते मी, हे मिक्सरला लावून देते आधी मी. चला सो माझं आता झाली आहे चटणी करतो, झाले चपात्या करायच्या बाकी आहे, ते करतायत बिर्याणी. चला मग फटाफट दाखवते कशी करायची. वेळ होते, स्टीमला जास्त वेळ जायला आणि परत. चला मग हा वाटप आहे ना, ते काय समोर ठेवलंय भांड्यामध्ये. खाली फटाके फुटतात. चला त्याप्रमाणे आपले हेल्पर आले आहेत मस्तपैकी मसाले कट करून द्यायला. छोटी मोठी कामं चालू असतात. हो, फोडणी वाटपातच घालायचं होतं ना, तुमची रेसिपी तुम्ही म्हणाला सगळं कर. तर आता
तूप गरम केलाय आणि मस्त तेल घालून गरम केलंय. चला आता चला पटापट करा. भूक तर लागली जोरात आहे. काय पूजा, तुझ्या भूक लागली की नाही? तुझ्या भूक लागली की नाही? तुझ्या काय आता गप्प बसेल. समजा घे ना. तिथे ठेवलंय ना मी. ग्रेव्ही जी होती ती घालून घेते. आलू लसणाची पेस्टसाठी घालून घेतली. थोडंसं लागलं कारण की रेडीमेड येतात त्यामुळे. चटणीला येते बारीक बारीक कड. काय वाटते खायला चपातीवर. मला तर भातावरच आवडते चटण्या या. काय पूजाला आवडते चटणी ह्या ना पूजा असं ना. तर आज त्यांची रेसिपी आहे तर आज ते करतील मस्तपैकी. चालू आहे झटकीपट करायचं आहे. वेळ झालाय. श्रीला पण भूक लागली आता. श्री काय भातच खाईल ना? नाही भात नाही, त्याला चपाती आणि चटणी टाकू आहे. तुझे ढवळ जरा हेल्प आहे प्लीज. तुझ्या आमच्या सगळीकडे मस्त सगळ्या कामात एक्सपर्ट झाली आता ती पण. काय तर आपले सगळं दोन पडते बिर्याणी मसाले खोलला नाही. दोन्ही पॅकेट टाक. 2 पॅकेट वापरले ना. श्री हा बघा श्री आलाय. श्री काय करतोय? श्रीचे खेळ बघा. श्री पण आता व्हिडिओ करायला लागलाय. दाखव रे दाखव. छोटा फोन दाखव ना मला. छोटा फोन दाखव. कोणी दिला? ते दाखव मला. दाखव ना प्लीज. छोटासा फोन आहे. ते असं काय काय चालू असत त्याला छोटा फोन खेळायला. मी टाकतोय. मी टाका तू टाकलं होतं ना? नाही घ्यायला टाकायचं आता मी टाकलं नाही. चवीपुरता मीठ टाकून. आला हॅलो बरं. हॅलो काय तुझा फोन दाखव ना सगळ्यांना. दाखव ना. दाखव तरी. काय नाही करायचं काय चालू. मला म्हणून मी व्हिडिओ होतो आणि पळायला लगेच आणि मग फोन दाखवत होता. आता तर चला पूजामध्ये मला भूक लागली आता. तुझा फोन दाखव ना. फोन दाखव ना. दाखव ना सगळ्यांना दाखव. मला तरी दाखव. दाखव ना. नॉटी झालं काहीतरी. वाचायला जरा वाचायला चांगला आला. छान आहे. ग्रेव्ही छान झाली आहे. काय म्हणते पूजा? पूजाचे काय श्री दाखव ना. आता तरी दाखव. हॅलो करू नको. दाखव काय. हॅलो कानाला लावून दाखव. फोन वाचतो तुझा? हो टाका. थोडंसं पाणी ऍड केलं त्यांनी कारण की नाही तर मग खाली ग्रेव्ही चिटकायला लागेल म्हणून. तर आता आपले प्रॉन्स सगळे जाणार आहेत भातामध्ये मस्तपैकी. चला मग सिरियस आहेत कारण त्यांना भूक लागली सगळ्यांना. ऑलरेडी लेट खूप झाला. मच्छीला गेलो ते हे नाही करत होतो. तर मग घेतली आणि निघालो. त्याच्यामुळे म्हटलं ह्याचीच काहीतरी 2 मस्तपैकी करूया. एक चटणी आणि भात असं प्रकार. चला मग आता एक वाफ काढून घेऊ. आणि तूप नाही ना? तूप नाहीये ना? तूप आहे ना. जरा तूप आहे ना. सो एवढी पातळ करून घेतली कारण शिजताना परत पाणी थोडं आटेल म्हणून. हो ना. नाही ना आता आठवायची ना. गम आणणार आहे. तर कोलंबी घालून घेते. मीठ नीट घातलंय ना. ऑलरेडी आपण कोलंबीला मीठ घातलेलं आहे. आज मस्त आहे. चला मग मस्तपैकी आता एक वाफ काढणार. त्याची शिजून घेतील ते आणि मग भात आपल्या घालून घेऊ नेहमीप्रमाणे. चलो. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक अँड शेअर नक्कीच करा. प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. बाय. चला मस्तपैकी झालं लेअर लावणे. चटणी पण नाही मी घातली. चटणी पण झाली आहे. तर आणि आपलं वरून कोथिंबीर घालून घेते मस्तपैकी. आता मी चपात्या 4 करून घेते म्हणजे मला बसू आपण. तोपर्यंत भात पण वाफेल. हो ना. हो टायमिंग बघू आपण. हां तर आता तवा किती 15-20 मिनिट. 15-20 मिनिट नको. अर्धा तास तरी बसेल. तेव्हा होईल ना. हो होईल. तवा ठेवलाय जरा हाय फ्लेमवर ठेवलाय कारण की 1-10 मिनिटाने बारीक करेन मग थोडं. कारण तवा आत्ताच धुवून दिल्यामुळे मी 10 मिनिटं मोठा ठेवेल. चला मग हां तेच ठेवा चालेल. चलो जेवताना सांगूच कसं झालंय ते. जेवायला बसलो.
ट्रस्ट बहुत जरूरी है। इथे पूजा बसली और जडेजा यहाँ आ गए। श्री आहे भाई बसले पूजा कसं और हम जो करायचं? ट्रस्ट की बात करते हैं तो बहुत इंपॉर्टेंट होता है क्योंकि वो बॉन्डिंग होती है कोच और प्लेयर के बीच में, क्योंकि जब आप कुछ भी शेयर कर सकते हैं ना, जब आपको पता है कि ये बंदा मुझे कुछ भी होगा मुझे मॅच चालू आहे सही सगळ्यांची. बताएगा और अच्छा बताएगा, तो ये वो मसाला, ट्रस्ट बहुत इंपॉर्टेंट चटनी होता है। भी तो आप खुल के बात करते हो अपने कौन से जो भी आपकी प्रॉब्लम होती है। अच्छा और इंटरेस्टिंग है ना कि आज तो दोनों टीम्स के जो कोचेस हैं, एक तरफ शेख चलो। बैठे हैं, दूसरी तरफ भरत अरुण बैठे हैं। भरत अरुण को भी इसी